आज आम्ही संघटनेच्या वतीने भातोडी पारगाव टाकळी काजी ते दौलवडगाव दरम्यान जो राज्य महामार्ग 16 आहे, ज्याचं मागच्या 5 महिन्यापासून काम सुरू आहे, सदर रस्त्यासाठी 8 कोटी रुपये एवढा निधी मंजूर आहे। परंतु मागच्या 2 महिन्यापूर्वी जे पावसाळ्यात या रस्त्याचं काम बंद झालं ते अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचा याचा जो फटका बसला आहे, रस्त्यावर जी उडणारी धूळ आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याच्या दोन्ही तर्फे असलेले किंवा दुतर्फा असलेले सर्व शेतीचे पिकं हे निस्तनाबूत झालेले आहेत। आणि जी काही रस्त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांनी जी काही खडी टाकली, जो काही बुरुम टाकला आहे, त्या ओव्हरसाईज खडीमुळं लोक स्लिप होत आहेत आणि सातत्याने त्या ठिकाणी अपघात होत आहेत। या 8 ते 10 दिवसाच्या कालावधीत जवळजवळ 3 जणांना त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे। त्यामुळे मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपकार्यकारी अधिकारी आहेत शेळके साहेब यांच्याकडे आम्ही आलो आहे आणि त्यांना आज सक्त सांगितलं आहे की जर येणाऱ्या 8 दिवसात या रस्त्याचं टाकळी भातोडी या जर रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर ज्या धुळीमुळं, ज्या दगडांमुळं त्या ठिकाणी लोकांचे अपघात होत आहेत, ती धूळ आणून तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही धूळफेक आंदोलन करू आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्यासाठी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर जबाबदार असेल।